हॅलो नमस्कार, मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर। आज आहे आमच्याकडे पादुका पूजन। ॲक्च्युली आज नाही आहे, कालच सकाळी पूजा झाली, स्थापना केली। आज आमच्याकडे विसर्जन आहे, पण मी लेट आली काल रात्री। आमची ऑफिसमध्ये क्रिकेट मॅच होती जी तुम्ही व्लॉग ऑलरेडी बघितलेला आहे। आज आम्ही विसर्जनासाठी ती पूजा करणार आहोत। आम्ही काय काय पदार्थ करणार आहोत, प्रसाद करणार आहोत, ते सगळं आपण आज ह्या व्लॉगमध्ये बघूया। तर लेट्स गो। त्याआधी जेव्हा मी मुंबईला मॅच खेळत होते तेव्हा माझी फॅमिली इथे रोहाला पादुका पूजन स्थापना करत होते आणि काय काय केलं ते सगळं बघूया। रांगोळी अधिराच्या ह्या मम्मीने काढलेली आहे। जसं मी बोलली, मी रात्री आले पण तनू दुपारी 12 वाजताच पोचली होती। मम्मी पप्पांसोबत अधिरा पण पूजा करायला आलेली, तिच्या भाषेत बाप्पा करायला आली होती। तिचे चाळे चालूच असतात, काय ना काहीतरी खेळ चालूच असतात। खडी साखर तिला खूप आवडली। हातात नको पाचते मी तिला। हा कर तिला पण पाचते। करा घे केळं घे। आणि तुझ्या बाप्पा करते हो, मी बाप्पा करते बाप्पा। आता आईच्या कर, आईच्या केला ना मग, परत करा। आयुष्यमान भव आया। दे मला दे, डोकं टेकायला लागते ना पादुकांना। हात नाही, हातच तिथेच डोकं टेक। भरून ठेवायला। आज आमच्याकडे पूजा आहे ना, तर त्याला आप्यांचा प्रसाद देतो। तर मम्मी त्यासाठी रवा भिजत घालते गोड आप्यांसाठी। सांग की 1 तास अगोदर भिजत घालायचं। 1 तास घालायचं। 2-3 तास अगोदर घालते। एवढा घेतला 2.5 कप ना, 2 कप टाकीन साखर। आता नाही, नंतर ठीक आहे। म्हणजे आता फक्त पाण्यात भिजत घालतेस ना? ठीक आहे। ही सकाळ सकाळ उठवायला आले आम्हाला। अधिरा ते बघ मटर चोरते। काय करतेस मटारचं? ते बघ मटार इकडून घेऊन जाते बेनला द्यायला। बेन पण व्हिडिओ करते तिथं। आले घालायचं भिजायला। मम्मी थिकनेस दाखवते कधी टाकायचं ते पाणी। बस असं दाखव चमच्याने, कारण का साखर टाकल्यावर अजून पातळ होतात ते। साखर टाकली ना ते अजून पातळ होणार ते। आणि ते थोडं आता 2-3 तासांनी येईल ना पाणी फुगेल। तर ते थिकनेस तुम्हाला कळेल। काय करते
मटर खाते आणि मग आम्ही काय जेवायचं मटरशी? मटर आम्हाला काय राहणार? पाहुणी आली आता हिच्याकडे. बघ माझी फोटो वाट लावते. काय करते हे? असं नको करू, ठेव. काय करते बाबू? मी काय करते? काय करते? हा बाबू काय करते आपण? रांगोळी बोल. रांगोळी. रांगोळी. काय रांगोळी? हे काय रांगोळी? अरे आत्ताच नको काढूस. अरे हे जस्ट सिनेमॅटिक शॉट्स. पिशवीत ते सगळं भरेल. आता पिशवीत गोळा करेल. कुठे चाललीस भरून? हे बघ पाय लागेल तुझा माझ्या रांगोळीला. इथे ठेव. खोकवाला. पेरू. पेरू. बोल पेरू. काय? हा गुड गर्ल. आणि तोंडाला बघ. तनू सोलते शेंगदाणे. आपण आप्पे करणार आहोत त्यासाठी. आणि मम्मीला बघूया काय करते. मम्मी काय करते? काय काय झालं आतापर्यंत? कसली भाजी? फ्लावर आणि हे ह्याची आणि बिरड्याची आमटी आणि हे आप्यांचं. हा जे आपण सकाळी दाखवलंय ऑलरेडी की त्यात केसर आणि साखर टाकली. केसर आणि साखर किती टाकलीस ते नाही सांगितलंस. 2.5 पेले हे घेतलं ना आपलं रवा. तर 2 पेले साखर टाकले. ओके. आणि केसर टाकले कलर यायला. ठीक आहे. तो आपलं जेवण पण होतं. आता तनुने शेंगदाणे दिले की शेंगदाणे टाकते आणि वेलची टाकते. ओके. सो आता मी पूजा करणार आहे पादुकांची. त्याची तयारी झालेली आहे. झाली माझी पूजा संपन्न. नैवेद्य पण वाहला. आता मम्मी जेवण केलं की नैवेद्य वाहणार. आता आप्पे करते आणि जेवू आता. आप्प्यांमध्ये ते बदाम. ही बघा कोण आली. कोण आलं? कोण आलं? आदिरा आपण काय केलंय? आपण आदिरा आपण हे काय केलंय? हातात काय आहे मम्मीच्या? खाऊन. आदिरा हे काय केलंय आपण? साडी. साडी नेसली बघायची. अच्छा उभी राहून दाखव तिला. काय घातलंय बघायचंय. बापरे. हे बघ काय. हे बघ छान आहे. मागे जशी ना छान आहे. बदाम. बाबू
ए बाबू, आपण हे काय केलंय? हे काय केलंय? कसली पूजा केली आहे? काल काय बोलत होती? काल तू काय बोलत? अगं ती काल मगाशी मला सांगत होती. अरे चक्कर आली. काय करते बेन? काय करते? उचलून घे मम्मी तिला. बेन बघ, साडी नेसली आम्ही दोघी साडी नेसलो. काय आहे? काय करते? ई ओली आहे. सुकेले गे? नाही, पूर्ण ओली आहे ती. कुठून ओली होऊन आलीस? ते जाऊ दे, तू मला हे सांग इकडे. हे आपण काय केलं सांग? हे आपण काय केलंय? काय केलंय? पाय ना? कसली पूजा केली आहेस बाबू? कसली प्रसाद खाते ती नुसती. शेंगदाणे नाही, नुसते खडी साखर. बाबू, कसली पूजा केली आपण? काय आहे? काय आहे? काय आहे बाबू ते? पायाची पूजा केली आहे? बाप्पाच्या पायाची ना? ए, असा हात नाही लावायचा. चल. कोणी काढली रांगोळी? कोणी काढली? छान आहे. दीदीने काढली. देवाला पण काढता 5. मी आता पंचामृत मम्मीने बनवलंय आणि शेंगदाणे आणि खडी साखर. ऍक्च्युली काय देतो आपण? काहीतरी वेगळं देतो ना? नाही, तुपाचं देतो ते तिकडे. ते लोणीचं. लोणी आणि बटर आणि साखर. लोणी आणि बटर आणि साखर ते वेगळं असतं. पण आम्ही आता हे केलं आणि याच्यात केशर पण टाकलंस पंचामृत टाकली. आणि अप्पे तनुनी ते केले, ते नैवेद्य दाखवले, ते ती द्यायला येते. मला बदाम पडता येत. कसं झालं अप्पे? मस्त झालं. अनुश्रीला खूप आवडतात ते अप्पे, तर उद्या मी तिला घेऊन जाणार आहे. माझ्या आवडीचं जेवण: बिरड्याची आमटी, कुर्मा भाजी. कुर्मा म्हणजे फ्लावर बटाटा आणि अप्पे, ताक आणि तोंडलीची भाजी आहे ती. तोंडलीची भाजी. मला फोन आला. आम्ही काहीतरी बोलतोय तो. त्याला करू द्या. खेचा मग, खेचा त्याला. चला चला पप्पा, जाऊया आपण. जा जा तुम्ही जा. आले का आमचा यायला पाहिजे युट्यूबवर. येईल फक्त पप्पांचा जेवण नाही. हात करो गया बाय. मैंने पकड़ा. तुला तुम्हाला हाकलावले. चला पूजा. जाळ लावलं ते लावलं होतं फोन. टेरिस सांगितलं. आता दुसरं कोण आहे?
एकदा फोन लावा. 5 नको नको त्याच्यावर कुठे उभं राहणं. तोपर्यंत मी बंद करते. काढतोय. तो व्हिडिओ काढ आता तो. मग तू पप्पांना घेऊन येते तुला आता. पार्टी मी तिथे चालल्यात ना पण पार्लर बिर्लर मध्ये तर हा चला. बघू बहुतेक शुक्रवारी मी जाणार आहे इकडे. काय ग एवढा वेळ का झाला तुम्हाला? मगर का पाणीपुरी पाणीपुरी खायची ना तुला? खा. हे आपलं आहे ना. तू घे आता एक. माझी आई बाबा बाबाला सांगते काढो. माझी आई. एक छोटे से केक के लिए इतना शौक? हाँ स्वर, जरा रुक जाओ, मैं अपनी बाजी की आवाज नहीं सांगा ना बोलते. सॉरी हेनरी, मैं कैटरीना काय काय करते? काय मी घेऊन चालले आईला. के लिए तैयार है. यम्मी आयशा इंजर्ड. तिची मम्मी आहे. तुझं काय? आया नको ग त्रास देऊ नको. अगं नको ग त्रास देऊ. तुम्ही काय 2 दिवस येता? 2 दिवस येता तुम्ही. मी आणि आई चष्ट ना. आई आणि मी चष्ट ना दोघी. उतरायचे बेनला सांग. तू काय कधीतरी येतेस. आई माझी आहे सांग. बेनला सांग आई माझी आहे. एवढा चिमटा करायचा. आदिर्य तू माझ्याकडे ये चल. म्हणजे बघ तिचा आई. मग बाबा कोणाचे? बाबा कोणाचे? बाबा कोणाचे बघू आपले बाबा. बेन म्हणे तू काय येतेस काय? आई जवळ मीच असते ना रोज. रोज कोण असतं आई जवळ? बेन कोणाची? बेन कोणाची? बाबांची. आणि बाबा कोणाचे? बाबा कोणाचे बघू? माझे. त्या बाबांना घेतो जवळ. बाबांना घेऊन चालले मी. ए बाय घेऊन जाते मी बाबांना. आता बघू बाबां. धनू आता बाबांकडे जाऊन बघ ना. धनू आता पप्पांकडे जाऊन बघ ना. तमाशा. तर असा होता आमचा वीकेंड ॲट रोहा. पादुका पूजन छान झालं. रोहाला प्रचंड थंडी पडलेली आहे आणि ॲक्च्युली रोहाचं वेदर असंच आहे. म्हणजे उन्हाळ्यात खूप गरम, खूप उकाडा, रखरखी. पावसाळ्यात खूप पाऊस. विंटर सीझनमध्ये तर स्किन पुरी ड्राय होऊन जाते आणि असं गारटतो आपण प्रचंड. पण तेवढी धमालही येते.
पावसाळ्यात आम्ही मस्त वातावरण सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं आणि छान पाऊस बघायला मिळतो. कुठेही असं मुंबईसारखा चिखल नाही, काय नाही. विंटर सीझनमध्ये आपले काय काय असं पण खायला गरम गरम मजा येते. खूप छान, म्हणजे ओव्हरऑल धमाल येते रोहाला. एनिवेज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सगळं करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.